नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण काम करायचं आहे। आता कोणतं काम करायचं आहे हे एक महत्त्वपूर्ण काम आहे। जर तो काम तुम्ही केला नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे पैसे तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर हे काम करायचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो काम कोणता आहे, कसा करायचा, संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर गुगल क्रोममध्ये यायचे। गुगल क्रोममध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली यायचे। खाली आल्यानंतर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच माय आधारच्या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे। टेलिग्राम चॅनलवरून ही लिंक ओपन करा। डायरेक्टली अशा प्रकारे दिसेल। सर्वात अगोदर तुम्हाला 3 लाईनवर क्लिक करायचं आहे। त्यामधील माय आधारमधील आधार सर्व्हिस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली बघायचं आहे आपल्याला तो आधार सीडिंग लिंक स्टेटस या ठिकाणी जो ऑप्शन येत आहे यावर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर एक माय आधार .uidai.gov.in ची एक नवीन वेबसाईट जी ओपन होईल त्यावर आपण स्वतः लॉग इन करू शकतो। या ठिकाणी बघितलं तर लॉग इनच्या ऑप्शनवर फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे। आता लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर आणि हा जो कॅप्चा आहे जशास तसा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आपण संपूर्ण माहिती भरून लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करूया। आता आपण लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी वन टाइम OTP आपल्या मोबाईल नंबरवर येणार आहे आणि तोच OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। तर या ठिकाणी OTP आलेला आहे, याला कॉपी करा आणि लगेच या ठिकाणी या बॉक्समध्ये पेस्ट करायचं आहे आणि लॉग इन बटनावर फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावर आपण ज्यावेळेस क्लिक करू आपल्यासमोर संपूर्ण या ठिकाणी डाटा दाखवेल आपल्या आधार कार्डचा। आपल्याला त्यामधील आधार शेडिंग या ऑप्शनवरच क्लिक करून आपल्याला फक्त आधार स्टेटस चेक करायचं आहे। त्यामुळे आधार शेडिंगचा जो ऑप्शन दिसत असेल त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही आधार सुद्धा डाउनलोड करू शकता, पण बँकेला आधार नंबर लिंक आहे का या ऑप्शनवर आपण क्लिक केलेले। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहेत कोणत्या बँकेला आपला आधार नंबर लिंक आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवेल। या ठिकाणी आपण याला डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करून घेऊया जेणेकरून तुम्हाला हे जो डाटा आहे तो स्पष्ट दिसेल। तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन म्हणजेच आपल्या आधार कार्ड जो आहे बँकेला लिंक आहे। या ठिकाणी आधार नंबर दाखवेल, कोणत्या बँकेला लिंक आहे त्याची या ठिकाणी डिटेल दाखवेल, जसं की या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र दाखवते। त्यानंतर महत्त्वपूर्ण आहे की हा ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे। जर ॲक्टिव्ह नसेल तर याला तुम्हाला पुन्हा एक ॲप्लिकेशन भरून द्यावं लागेल बँकेमध्ये आणि त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर बँक खात्याला लिंक करून घ्यावं लागेल। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं बँक खात्याला आधार नंबर कधीपासून लिंक आहे या ठिकाणी आपण बघितलं तर माझा जो आधार नंबर आहे तो 4/6/2016 पासून या ठिकाणी बँक खात्याला लिंक आहे। तुमचं कधीपासून लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे का आणि कोणत्या बँक खात्याला लिंक आहे ते चेक करायचं आहे। आणि त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे जे पैसे येतात ते त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला जमा होताना पाहायला मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।